ते जाईन तिथे निवृत्तीनाथांचं नाव सांगितलं तर या जगात मला काही कमी पडणार नाही। हा ज्ञानेश्वर महाराज कौतुकाने आपल्या श्रीगुरूचं वंदन करतायत। आणि जरा पुढे सरू, हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश, ते तर वर्ण वपू निर्दोष मिरवितासे। हे सर्व गणपतीची मूर्ती म्हणजे शब्द ब्रह्म अशेष। आता आपली आज तिसरी ओवी सुरू झाली, 2 ओव्या आतापर्यंत झाल्या, जवळजवळ 15 दिवस। आता तिसरी ओवी सुरू होते। हे शब्द ब्रह्म अशेष, हे सर्व वेद हीच उत्तम सजवलेली गणेशाची मूर्ती, त्यातील दोषरहित अक्षररूपी अंगे विलसत असणे, सुंदर रेखीव प्रमाणबद्ध शरीर। विवरण सांगतो। शब्द ब्रह्म अशेष, वेद याच्या रूपाने अवतीर्ण झालेले आहेत। पूर्वी वेद अनेक होते, पण व्यासाने त्याचे भाग केले। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि चौथा अथर्ववेद। पण हे तुम्हाला माहिती आहे का, अथर्ववेदाचा कर्ता रावण आहे। तुम्ही रावणाला कमी मानायची गरज नाही। रावण हा डायरेक्ट डिसेंडंट आहे, ब्रह्मदेवाचा नातू। तुम्ही कितवे? ब्रह्मदेव परब्रह्माचा मुलगा, नारायणाचा मुलगा कोण? ब्रह्मदेव। आणि हा ब्रह्मदेवाचा नातू म्हणजे ब्रह्मापासून हा चौथा। तुम्ही कितवे? म्हणून त्याला उगीच राक्षस भिक्षस म्हणणं जरा अवघड आहे, इतकं सोपं नाही ते, इतकं सोपं। मला एकाने विचारलं तुम्हाला रावणाबद्दल काय वाटतं? म्हटलं तसं काही मला काही कळत नाही, पण सर्व त्याच्याकडे चालत जातात आणि तो रावणाकडे चालत गेला, याच्यातच रावणाचं मला कौतुक वाटलं। माझं बोलणं लक्षात आलं का? काय आश्चर्य आहे। बरं चला, ओघाने आलं तर सांगतो तुम्हाला। काय असं कुठे आपल्याला धावपळ करायची आहे? ऐकावं तरी। तो दसऱ्याला रावण जाळतात हा भाग निराळा, ते एक प्रतीक आहे। दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणं, जाळून टाकणं हा भाग निराळा। म्हणा जरा संतांच्या दृष्टिकोनातून रावण सांगतो तुम्हाला, मजेशीर ऐकण्यासारखा आहे। ते सुद्धा धरूनच आहे। का धरून आहे सांगतो। सात्विक देव जे असतात ते दिसायला सुंदर असतात, आणि इतरांचे देव असतात ते भयानक असतात। त्या देवाचं रूप सुद्धा आपल्याला बघवत नाही, पण इथे गणपतीचं सुंदर रूप आहे। साजिर गुजिरा आहे नाही का, त्याचा पितांबर काय, त्याचे कपडे काय, त्याचं काय, सगळं बघितलं तर सगळं आनंद वाटतो। म्हणून तर गणपतीची मिरवणूक बघायला 24 तास माणसं जागची हालत नाहीत बरं का। कशा करता? मुंबईला इथेच, इकडे इथेच गर्दी। माणसाने एकदा त्या फुटपाथवर बसले की दुसऱ्या दिवशी शेवटचा जो गणपती मानाचे असतील ते जाई तोपर्यंत मला वाटतं तुमचे मानाचे, मला वाटतं ते काय आणखीन इथे जाई